हा आहे शिरी दोडका. भरलेला शिरी दोडक्याची भाजी केली. खूप टेस्टी होते. एकदा करून बघा आणि खाऊन बघा. मगच मला सांगा की कशी झाली. काय नाही हो, दोडके घेतले मी, त्याच्यावरच्या शिरा काढून घेतल्या आहेत. बघा, चाकूने पण काढू शकता किंवा वाटी वगैरे त्याने पण काढू शकता. असं काढून घ्यायचे. पहिले धुवून घ्यायचे आणि मग नंतर काढायचे. आता आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. 2-2, 3-3 इंचाचे असे छानपैकी. आणि मधून कट मारायचा आहे असा, म्हणजे आतमध्ये भाजी छान शिजते आणि आतमध्ये मसाला राहतो थोडाफार. चिरून एवढे झालेत. आता मसाला तयार करूयात. तर शेंगदाणे घेतले मी 1 वाटीच्या जवळपास. ते छान भाजले खमंग असे. आता तिच्यामध्येच मी जवळपास अर्धी वाटी असं खोबरं खीस घेते. ते पण भाजून घेऊयात. शेंगदाणे काढून घेतलेत. बघा, खोबरं खीस पण छान भाजून झालं की ते पण काढून घ्यायचं आहे. आता शेंगदाण्याच्याच प्लेटमध्ये मी हे खोबरं खीस काढून घेते. त्याच तव्यावर आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण छान खमंग भाजायचा आहे. कांद्यासोबतच मी टोमॅटो टाकते. बघा, 1 वाटी टोमॅटो आहे आणि 4-5 मिरच्या हिरव्या. हे आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे. हे थोडं भाजत आलं की याच्यामध्ये आपल्याला थोडं खोबरं खीस टाकायचं आहे. कारण खोबरं खीस हे लवकर भाजलं जाते म्हणून मी उशिरा टाकलंय. बघा, थोडंसं काय एकदम. आता हे सगळं सारण आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे. पहिले शेंगदाणे आणि खोबरं खीस आणि जिरं हे काढून घेऊयात. जिऱ्याने एक वेगळी टेस्ट येते, त्यामुळे जिरे याच्यामध्ये घ्याच. बघा, असं मिक्सरमधून मी बारीक केलंय. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा जो मसाला भाजला ना तो टाकायचा आहे. कांदा, टोमॅटो, मिरची हे सर्व. शेंगदाणे आणि खोबरं खीस काढलं ना त्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत, जसं की लाल तिखट, हळद, मीठ. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या. तुम्हाला जसं तिखट हवं ना तसं. धने पावडर. आता थोडं तेल पण टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सारण आपल्याला जे दोडका आपण चिरून ठेवला ना त्याच्यामध्ये भरूयात.
असं दाबून भरा, म्हणजे आतमध्ये मसाला राहणार. याच्यामध्ये मीठ पण आहे, सर्वच मसाले आहेत. म्हणजे आपल्याला जोही मसाला आपण वरून आता म्हणजे भाजीमध्ये करणार आहोत तो वेगळ्या पद्धतीचा असणार आणि हा आतमधला वेगळा. याने टेस्ट खूप छान येते. एकदा करून बघा तुम्ही. आता मी सगळं हे भरून घेत आहे. आणि साईडला ठेवून द्यायचं 10 मिनिटासाठी, म्हणजे आतमध्ये मसाला मुरतो. तोपर्यंत आपण इकडे मसाला कढईमध्ये दुसरा तयार करूयात. गॅसवर कढई ठेवली मी, तिच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलाय. आणि जो मिक्सरमधून मसाला फिरवला ना तो घ्यायचा आहे. याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, खोबरं, मिरची सर्व आहे. हे छान होऊ द्यायचं 2-3 मिनटं. आणि नंतर आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत. आलं लसूण पेस्ट टाकली मी. हे मिक्स केलं छानपैकी. आता धने पावडर, मसाला, हा गरम मसाला आहे. हा नसेल तर कांदा लसूण मसालाही चालेल. आता लाल तिखट, हळद, याला छान मिक्स करून घ्यायचं. आता मीठ टाकूयात. आणि मीठ आपण या सारणमध्ये टाकत आहे हे तुम्हाला अंदाज घेऊन टाकावं लागेल, कारण आपण ऑलरेडी जे दोडक्यामध्ये सारण भरलंय त्याच्यामध्ये पण टाकलंय, त्यानुसार आपल्याला टाकावं लागेल. आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकलंय आणि ते टाकलंय, त्याच्यामधला मसाला निघाला ना तो. आता आपल्याला दोडके ठेवायचे त्याच्यामध्ये भाजीमध्ये. हळूहळू सोडायचे आहेत, म्हणजे मसाला निघायला नको ना म्हणून. भाजीला इतका गतका येत आहे, म्हणजे भाजी आतून शिजत आहे बघा. आता हळू चमचा फिरवायचा. खालून भाजीला उकळी येते छानपैकी. आता गरम पाणी टाकायचं थोडं. पुन्हा थोडं हलवायचं भाजीला. आणि हिच्यावर आता आपण झाकण ठेवूयात आणि 10 ते 15 मिनिटं होऊ द्यायचं. दहा 15 मिनिटांनी बघा. झाली की हो आपली भाजी तयार. या खायला. बघा कशी झाली मला नक्की सांगा. दिसतोय मसाला आतमध्ये? थांबा तुम्हाला दाखवते मी चमच्याने. दोडक्याच्या आतमध्ये छान मसाला भरलेला आहे.
बघा, हे बघा, आहे ना. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. चला तर मग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका बरं का. चला बाय.